नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। आता की नाही काही दिवसामध्येच नवरात्र सुरू होत आहेत, तर आपले 9 दिवसाचे उपवास असतात। तर उपवासासाठी खमंग अशी आपण उपवासाची भाजणी बनवणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका। तर इथे बघा मी भगर घेतलेली आहे अर्धा किलो। भगर स्वच्छ निवडून घ्यायची आहे। एखादा खडा असतो व्हाईट कलरचा गारेचा खडा, तर स्वच्छ निवडून घेतले। त्यानंतर इथं राजगिरा घेतलेला आहे अर्धा किलो। तर राजगिरा पण स्वच्छ निवडून घ्यायचा आहे आपल्याला। आणि इथं साबुदाणा घेतलाय अर्धा किलो, सेम प्रमाणामध्ये मी घेतलेला आहे। तुम्ही इथं एखाद्या वाटीचेही माप घेऊ शकता, सेम प्रमाणामध्ये घ्यायचं आहे। त्यानंतर इथं 4 चमचे जिरे घेतलेले आहे मी। उपवासाला जिरे चालत असतील तर घ्या, आमच्याकडे उपवासाला जिरे खातात म्हणून मी घेतलेला आहे। तुमच्याकडे जर खात नसतील तर तुम्ही घेऊ नका। गॅसवरती कढई ठेवलेली आहे। आता इथं भगर भाजून घेते मी। भगर भाजताना की नाही गॅस मीडियम ठेवायचा, फुल गॅसवरती भगर भाजायची नाही। फुल गॅसवरती जर तुम्ही भगर भाजली ना, भगर लालसर होते आणि करपट असा वास लागतो। त्यामुळे बारीक गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरतीच भगर भाजायची आहे। साधारण 10 मिनिटं लागलेले आहेत मला ही भगर भाजण्यासाठी। जास्त भगर असल्यामुळे थोडासा जास्त वेळ लागलाय मला। भगर भाजली की नाही ते कसं ओळखायचं सांगते। पांढरी शुभ्र भगर होते भाजल्यानंतर, आणि भगर फुलते थोडीशी भाजल्यानंतर। तर इथे साधारण एक 10 मिनिटं मी मीडियम गॅसवरती भगर भाजून घेतलेली आहे। आता ही आपली भगर भाजून तयार आहे। याला मी आता काढून घेणार आहे। एका मोठ्या परातीमध्ये ही भगर मी काढून घेते। आपल्याला ही भगर पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे। तर भगर काढून घेतलेली आहे। त्याच कढईमध्ये लगेच आपण साबुदाणा भाजून घेणार आहोत। साबुदाणा भाजतानाही मीडियम गॅसवरतीच भाजायचा आहे, फुल गॅसवरती भाजायचं नाही। आणि साबुदाणा कंटिन्यू हलवायचा, नाहीतर कढईला चिटकतो मग। आणि साबुदाणा भाजल्यानंतरही फुलतो थोडासा। साबुदाणा भाजायलाही मला साधारण एक 10 मिनिटं लागलेले आहेत। आता हा भाजलेला साबुदाणा मी परातीमध्ये काढून घेते। यालाही पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। आता लगेच त्याच कढईमध्ये की नाही राजगिरा टाकून घेतलेला आहे भाजायला मी। राजगिराही भाजताना मीडियम गॅसवरतीच भाजायचा आहे आपल्याला। राजगिरा पटकन भाजला जातो। राजगिरा भाजताना की नाही कंटिन्यू हलवायचा आहे आपल्याला। बऱ्याचदा गावाकडे काय होतं ना, राजगिरा दुकानामध्ये मिळत नाही, तर राजगिऱ्याचं पीठ मिळतं। तर तुम्ही इथे राजगिऱ्याचं पीठ वापरू शकता भाजणी बनवताना। तर इथे बघा मी हा राजगिरा भाजून घेत आहे। किंवा मग राजगिरा नसेल तर फक्त तुम्ही भगर आणि साबुदाणा भाजून ते बारीक करून घेऊ शकता। राजगिरा पण मी एकदम स्वच्छ निवडून घेतलेला होता आधीच। तर हा मी एक 5 ते 6 मिनिटं भाजून घेतलेला आहे। राजगिऱ्याचा इथं बघा थोडासा कलरही चेंज झालेला आहे। आणि भाजलाय की नाही ते कसं ओळखायचं बघा, इथं तडतड आवाज येतोय। याच्या लाह्या तयार होत आहेत, पण की नाही आपल्याला याच्या लाह्या करून घ्यायच्या नाही आहेत। आपण लगेच हा राजगिरा काढून घेणार आहोत। असा तडतड आवाज येतो म्हणजे समजायचं की हा राजगिरा आपला भाजून तयार आहे। बघा तुम्ही कसा असा तडतड आवाज येतोय। आपला हा राजगिरा भाजलेला आहे। याला आता मी काढून पूर्ण थंड करून घेणार आहे। पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। आता इथे बघा 4 चमचे जिरे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत, ते मी भाजून घेते। थोडेसे जिरे पण घालायचे आहेत, म्हणजे आपली जी भाजणी आहे ना खूप छान तयार होते। तर इथे जिरे मी भाजून घेतलेले आहेत बघा। तुमच्याकडे जर उपवासाला खात नसतील जिरे तर तुम्ही जिरे घालू नका। आता इथे बघा जिरे, भगर, साबुदाणा आणि राजगिरा हे सर्व मी भाजून घेतलेलं आहे। याला पूर्णपणे थंड करून घेणार आहे आता मी। आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि की नाही मिक्सरला बारीक करायचं आहे। तुमच्याकडे जर छोटी गिरणी असेल ना, तर त्याच्यात तुम्ही हे पीठ दळून घेऊ शकता। पण हे दळताना फक्त गिरणी स्वच्छ करून घ्यायची आणि हे उपवासाचं पीठ दळून घ्यायचं आहे। आता हे पीठ मी मिक्सरमध्येच बारीक करून घेते बघा। घरच्या घरी अगदी खूप छान भाजणी तयार होते उपवासाची।
तर इथं मी मोठ्या भांड्यामध्ये मिक्सरच्या किने हे सर्व बारीक करून घेतलेलं आहे आणि की नाही आता इथं एकदम बारीक चाळणी घेतलेली आहे, त्यांनी चाळून घ्यायचं आहे आपल्याला। खूप छान आपली ही उपवासाची भाजणी तयार होते। बाहेरून जर आपण उपवासाची भाजणी विकत आणायचं म्हटलं ना, त्यामध्ये भेसळ असतं, आपल्याला माहितीही नसतं ती कधी बनवलेली आहे, कशी बनवलेली आहे। त्यामुळे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी ही उपवासाची भाजणी नक्की बनवून बघा। हे जे राहिलेलं थोडंफार जाडसर असं आहे ना, तर ते मी परत मिक्सरला बारीक करून घेणार आहे। सेम पद्धतीने मी ही सर्व भाजणी मिक्सरला बारीक करून आणि चाळणीने चाळून घेतलेली आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, रेसिपी आवडत असतील, तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। इथे बघा पूर्णपणे ही भाजणी मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि चाळणीने चाळून घेतलेली आहे। आता इथं थोडीशी बघा भाजणी जाडसर अशी राहिलेली आहे। आता ही जी भाजणी आहे ना, मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी बारीक करून घेते, म्हणजे पटकन बारीक होईल आणि चाळणीने चाळून घेणार आहे। ही भाजणी तुम्ही 1-2 महिने डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता। फक्त ही घेताना की नाही चमच्याच्या साहाय्याने घ्या, हाताने घेऊ नका, ओला हात लावू नका। छान अशी 2 महिने ही भाजणी टिकते। या भाजणीपासून तुम्ही उपवासाचे आप्पे, डोसा, इडली, त्यानंतर ढोकळा, उपवासाचे थालीपीठ, उपवासाची भाकरी, भरपूर असे उपवासाचे पदार्थ बनवू शकता। अगदी उपवासाची चकली सुद्धा बनवू शकता तुम्ही। तर मग या नवरात्रीमध्ये तुम्ही ही उपवासाची भाजणी नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा कशी झालेली आहे। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।